ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या अमरावती नागपूर महामार्गावर जर आपण पाहिलं तर राडगाव जवळच्या रिंग रोडवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना दोन्ही साइडनं जे पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात या दुसरीकडे या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो रस्त्याचं निर्माण करण्यात आलेला आहे दोन्ही साइडनं एक रस्ता आहे। हा जर आपण बघितलं तर अमरावती शहरामध्ये रस्ता दोन, तिकडनं जर आपण पाहिलं तर नागपूर शहरामध्ये जो आहे तो रस्ता जात असतो, परंतु त्यासाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं आहे संपूर्ण खड्डेच खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। तात्पुरते खड्डे जे आहेत त्या ठिकाणी बुजवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये होत असते। आपण बघू शकतो ठिकठिकाणी कसे जीवघेणे या ठिकाणी खड्डे आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे शेकडो खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाऊस आल्यानंतर या खड्ड्यांमध्ये जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणावर साचतं आणि त्यामुळे वाहन चालकांना जे आहे ते वाहन चालवताना अंदाज येत नाही, अनेकदा वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणावर या खड्ड्यामध्ये नुकसान होत असते। आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी कॅमेरामनला सांगतोय हे दृश्य बघू शकतो आपल्यासोबत काही वाहन चालक आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मोठं या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। मी दाखवतोय मोठ्या प्रमाणावर नुकसान मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी होत असते। काही वाहन चालक आपल्यासोबत आता काय सांगणार, जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते, काय सांगणार? माझी गाडी काल भरलेली होती, भरलेल्या याच्यात म्हणजे ब्रेक मारला तर पाटा तुटला गाडीचा। 1700 रुपयाचा एक पाटा आहे माझा गाडीचा इथंच, आणि गाडी चालवायला भरेल गाडी लोडिंग असते ना त्या टायमाला गाडी चालवायला जमत नाही। हे खड्ड्यामुळं लय मोठाले खड्डे आहेत ना, ते खड्डे बुजवले जात नाही का? वा वा बुजवायला पाहिजे। ते टोल नाका आहे, इकडे टोल नाका आहे, इकडे पण टोल नाका आहे ना, बुजवायला पाहिजेत ना। मग किती दिवसापासून खड्डे पडले या ठिकाणी? 6 महिने होऊन गेले त्याला। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जीवघेणे खड्डे 2-2 फुटाचे खड्डे या ठिकाणी, आणि या खड्ड्यामुळे जर आपण पाहिलं अनेकदा वाहतूक कोंडी या मार्गावर होत असते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडले आणि यातून गाडी काढणं म्हणजे जे आहे ते वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर कसरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं केव्हा खड्डे बुजवले जाणार आणि केव्हा हा संपूर्ण रस्ता सुरळीत होईल असा प्रश्न जर आपण पाहिलं तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी जो आहे तो व्यक्त केलेला आहे। वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो या ठिकाणी वाहन चालकांना बघू शकतो आपण। अशा पद्धतीने मोठमोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आणि त्यामुळं वाहन चालवत असताना मोठ्या प्रमाणावर त्रास जो आहे तो वाहन चालकांना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं खड्डे बुजवले पाहिजे। दुसरीकडे काम देखील संपूर्ण संत गतीनं असल्याचं जे आहे ते सांगितलं जातं। आपल्यासोबत वाहन चालक आहे, काय त्रास होतोय? खड्डे पडलेले आहे ठिकठिकाणी, बहुत तकलीफ हो रही जाने में। हम जगह जगह पे जाम लगे हुए हैं, ट्रक लगे हुए हैं, जहाँ हमको 2 घंटे पहुँचने 4 घंटे में पहुँच रहे हैं। इतनी तकलीफ जा रही है हम लोगों को अभी। नक्कीच ठिकठिकाणी या मार्गावर जे आहे ते खड्डे असल्याचं या ठिकाणी वाहन चालकांनी सांगितलेलं आणि त्यामुळं खड्डे बुजवले पाहिजे असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वाहन चालकांनी सांगितलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बघू शकतो आपण हे बघा अशा पद्धतीनं जे आहे ते जीवघेणे संपूर्ण खड्डे या भागामध्ये पडलेले, त्यामुळं खड्डे बुजवले जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।